मध्ये उत्कर्ष बी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार. प्रतिस्पर्धी संघ एडा भक्त बी या संघाकडून सलामीची जोडी मैदानावर. उत्कर्ष ए वर्सेस एडा भक्त बी दरम्यान एडा भक्त आईचा बी उत्कर्ष ए दरम्यान आपण पाहतात. एडा भक्त आईचा ए वर्सेस उत्कर्ष ए. उत्कर्ष ए या संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजतंय. सलामीची जोडी एडा भक्त ए कडून सलामीची जोडी मैदानावर. सलामीवीर मनीष आणि कल्पेश. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मान जातोय. उत्कर्ष ए नाणेफेक. स्ट्राईक फलंदाज मनीष. आघाडीची जोडी या ठिकाणी मनीष. प्रतिनिधी पाठवायचे आहेत एडा भक्त आईचा. ओके, सामना सुरू होत आहे. माहिती नाही अजून. गोलंदाज उत्कर्ष ए. गोलंदाज मनोज. पहिला चेंडू चांगला असा फटकावतो या ठिकाणी आणि चेंडू सीमा पलीकडे. उत्तुंग असा षटकार. पंचांचा निर्णय षटकार. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एडा भक्त ए या संघाने षटकार ठोकून एडा भक्त आईचा बी या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून एक चेंडू 6 धावा. पुढील चेंडू मनोज. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय नो बॉल. अतिरिक्त धावेबरोबरच संघाची धावसंख्या 7. बिनगडी बाद 7. चांगली अशी सुरुवात एडा भक्त आईचा या संघाकडून. पुढचा चेंडू मनोज पुन्हा एकदा उंचावून मारले फटका. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते एडा भक्त आईचा या संघाकडून. 1 धाव पूर्ण करतायत फलंदाज. 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. सुरेख अशी फलंदाजी एडा भक्त बी या संघाकडून आपण पाहायला मिळते. आणि 2 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा असा निर्धाव असा चेंडू. सुरेख गोलंदाजी मनोजकडून. या चेंडूवर कुठल्याही प्रकारे धाव नाही. संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती 9. बिनगडी बाद 9. एडा भक्त बी या संघाची धावसंख्या होते धावफलकावर बिनगडी बाद 9. पुढचा चेंडू मनीष. त्रिफलाचित या ठिकाणी त्रिफलाचित होतोय फलंदाज. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मनोजकडून. उत्कर्ष ए या संघाला या ठिकाणी गडी बाद. धन्यवाद. सुरेख गोलंदाजी करतोय मनोज. अचूक नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना आपल्या चेंडूवर फलंदाजाला त्रिफलाचित करण्यात यशस्वी हा गोलंदाज मनोज. पुढचा चेंडू अनिल. मनोज टू अनिल.
धाव फलकावर धावसंख्या होत आहे एक गडी बाद 9. पुढचा चेंडू अंपायर डिसिजन नो. अतिरिक्त धाव. धावसंख्या बर. या ठिकाणी पुढील चेंडूवर फ्रीट. पुढील चेंडू फ्रीट. या ठिकाणी फलंदाजाला हात मोकळं करून देणारा हा चेंडू. बघूया आपण या चेंडूवर फलंदाज कितपत यशस्वी होतोय. आणि या ठिकाणी उत्कर्ष एडा भक्त बी या संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 10. पुढील चेंडू या ठिकाणी फ्रीट. मनोज टू अनिल. मनोज टू अनिल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि एका धावेबरोबर संघाची धावसंख्या धावफलक 11. एक गडी बाद 11. सामन्यातील पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज मनोज. या ठिकाणी उत्कर्ष बी या संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 11. चांगली अशी फटकेबाजी 2-4 चेंडूमध्ये आपण पाहायला मिळाली. पुढची चेंडूवर नियंत्रित चेंडू टाकून या ठिकाणी मनोज आपले कौशल्य पणास लावतोय. पुन्हा एकदा एडाभक्त बी या संघाकडून फटकेबाजी. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 12. एक गडी बाद 12. षटक समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती एक गडी बाद 12. सामन्यातील दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज उत्कर्ष ए या संघाकडून. दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज मोहित. स्ट्राईकला फलंदाज आहे मोहित ना अनिल. मोहित टू अनिल. या ठिकाणी आपल्या गावचे प्रतिष्ठित तंटामुक्त अध्यक्ष श्री संतोष लोखंडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. पहिला चेंडू या ठिकाणी अंपायर डिसिजन वाईट. अतिरिक्त धावेत भर. या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. एक गडी बाद 13. सामन्यातील दुसरं षटक सुरू आहे आणि पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त धावेत भर पडताना आणि एडाभक्त बी या संघाची धावसंख्या होती ती एक गडी बाद 13. पुढील चेंडू पुन्हा एकदा अंपायर डिसिजन वाईट. फलंदाज एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी. वाईट +1 आणि या ठिकाणी 2 धावा. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. एक गडी बाद 15. अजून बॉल झालेच नाही. अंपायर फ्रेश ओव्हर राहील काही. ओके फ्रेश ओव्हर. उत्कर्ष ए या संघाकडून गोलंदाज बदलताना गोलंदाज विशाल. निर्धाव चेंडू टाकण्यात विशाल यशस्वी. सुरेख गोलंदाजी करतोय या ठिकाणी गोलंदाज यशस्वी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती
15. एक गडी बाद 15. पुढील चेंडू विशाल. विशाल टू मनीष. कल्पेश. उंचावून मारलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक सज्ज. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे झेल होत नाही. 2 धावा पूर्ण करण्यात फलंदाज यशस्वी. या 2 धावेबरोबरच एडा भक्त आईचा या संघाची धावसंख्या होती ती 17. एक गडी बाद 17. एक गडी बाद 17. सामन्यातील दुसरं षटक सुरू आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 17. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटकेबाजी. या ठिकाणी 1 धाव पूर्ण करण्यात फलंदाज यशस्वी. दुसरी धाव पूर्ण करतोय. 2 धावा पूर्ण. चांगला असा तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये. फलंदाज रन आउट. झाली होती आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात फलंदाज अयशस्वी. फलंदाज आऊट होताना आणि एका धावेवर संघाची धावसंख्या होती ती 18. 2 गडी बाद 18. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी विशाल गोल. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावेत भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. 2 गडी बाद 19. पुढील चेंडू विशाल. विशाल टू मनीष. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी विशालची. आणि पूर्णतः या ठिकाणी फलंदाजाला रोखून ठेवलंय आणि कुठल्याही प्रकारे फलंदाजाला हात खोलू देत नाही असा हा गोलंदाज विशाल. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा हलकासा कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतात यशस्वी या ठिकाणी फलंदाज. 2 धाव पूर्ण करण्यात यशस्वी आणि पुन्हा एकदा 2 धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाज. या ठिकाणी संघाची धावसंख्या होती 21. 2 गडी बाद 21. ॲव्हरेज 10च्या सरासरीने या ठिकाणी फलंदाज धावा काढताना आपल्याला दिसून येतात. चांगली अशी फलंदाजी एडा भक्त आईच्या या संघाकडून. पुढचा चेंडू विशाल. विशाल टू मनोज. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या पट्ट्यामध्ये. 1 धाव. अंपायर डिसिजन 1 धाव. आणि एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होती ती धावफलक जाते 22. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी एडा भक्त आईचा बी या संघाची धावसंख्या होते ती 22. आणि प्रतिस्पर्धी संघ म्हणजे उत्कर्ष ए या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा. उत्कर्ष ए या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. चांगली अशी फलंदाजी एडा भक्त आईचा बी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मला वाटतं की या ठिकाणी उत्कर्ष बी संघाला अतिरिक्त धावासुद्धा जास्त या संघाकडून गेल्या आणि म्हणूनच एक चांगले असे जे स्कोअर आहे ते स्कोअर या ठिकाणी आपल्या पाहायला मिळालं ते एडा भक्त आईच्या या संघाकडून. आणि उत्कर्ष ए या संघाला 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. जवळपास 13.5 ॲव्हरेज सरासरीने या ठिकाणी आपल्या धावा काढायच्या आहेत. 12 चेंडू 23 धावा. उत्कर्ष ए या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 23 धावा. तेवढीच फटकेबाजी आणि भक्कम फलंदाजी या ठिकाणी उत्कर्ष ए या संघाकडे आहे. आणि नक्कीच एक रोमहर्षक आणि चुरशीचा सामना आपणास पाहावास मिळणार आहे. तो
एडा भक्त आईचा बी वर्चेस उत्कर्ष ए. बघूया आपण या सामन्यातील रंगत, या सामन्यातील चुरस. एडा भक्त आईचा या संघाकडून आपली सलामीची जोडी फलंदाज मैदानावर पाठवायचे आहेत. थोडंसं पाणी आण रे, थोडंसं पाणी. उत्कर्ष ए या संघाने आपली सलामीची जोडी मैदानावर पाठवायची आहे. उत्कर्ष ए या संघाकडून सलामी जोडी मैदानावर. मनोज आणि ओम. धडाकेबाज फलंदाज उत्कर्ष ए संघाकडून मनोज आणि ओम. 12 चेंडू 23 धावा. उत्कर्ष ए या संघाला सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 23 धावा. सलामी जोडी मैदानावर. मैदानाचा ताबा घेताना या ठिकाणी मनोज आणि ओम. स्ट्राईकला जात आहे ओम, फलंदाज ओम. नॉन स्ट्राईक फलंदाज मनोज. उत्कर्ष एडा भक्त आईचा बी या संघाकडून गोलंदाजी घेऊन येत आहे मनीष. स्ट्राईक बॉलर मनीष. 12 चेंडू 23 धावा. सामन्यातील चुरस रोमहर्षक या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. सामना पाहत आहोत एडा भक्त आईचा बी वर्चेस उत्कर्ष ए. 12 चेंडू 23 धावा. सलामीची जोडी मैदानावर. ओम स्ट्राईक फलंदाज ओम. या ठिकाणी स्ट्राईक गोलंदाजी घेऊन येत आहे मनीष टू ओम. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख फटकाचे करताना ओम. एक धाव पूर्ण करण्यात या ठिकाणी ओम यशस्वी आणि दुसरं धाव पूर्ण करते आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण. पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करण्यात फलंदाज ओम यशस्वी आणि आपल्या संघाचं खातं सुद्धा या ठिकाणी उघडलं गेलं. 1 चेंडू 2 धावा. 23 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करण्यात या ठिकाणी फलंदाज यशस्वी होतात की नाही ते आपण बघणारच आहोत. 1 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू मनीष टू ओम. सुरेख फटकेबाजी आपल्या बॅटमधून चमक दाखवताना या ठिकाणी ओम आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी मनोजकडून पूर्ण. 2 धावा पूर्ण करतात या ठिकाणी उत्कर्ष ए संघाचे दोन्ही फलंदाज चपलाईने पूर्ण करतायत आणि प्रतिस्पर्धी संघावर या ठिकाणी दडपण आणण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धाव संख्येमध्ये भर. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. कुठल्याही चौकार आणि षटकाराची गरज नसताना 2 धावा पूर्ण करण्यात या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4. बिनगडी बाद 4. 23 धावांचं आव्हान उत्कर्ष ए या संघाला आणि पार करण्यासाठी या ठिकाणी आव्हान पार करण्यामध्ये दोन्ही संघाची चुरस. पुन्हा एकदा ओम फटकेबाजीच्या मूडमध्ये चांगला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी ओम झेलबाद. चांगला असं उत्कृष्ट झेल, चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि ओम झेलबाद होताना पुन्हा एकदा एक ओमच्या रूपात एक धक्का बसतोय. स्वतः ओम सुद्धा नाराज होताना त्याला माहिती आहे आपली विकेट किती महत्त्वाची आहे या संघासाठी. 1 गडी बाद. धाव संख्या स्थिर. मोहित अँड मनोज ही जोडी सुद्धा एक भक्कम फलंदाजी करताना आपल्याला नेहमीच दिसून येते. आपल्या संघाला सावरताना दिसून येते. तेवढीच अशी सुरेख गोलंदाजी या ठिकाणी एडा भक्त बी संघाकडून होताना दिसून येते. पुढील चेंडू मनोज. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करताना या ठिकाणी एडा भक्त आईचा हा गोलंदाज
मनोज सुरेख गोलंदाजी. धाव संख्या स्थिर, एक गडी बाद 4. 23 धावांचं आव्हान. प्रत्येक चेंडूवर दोन्ही संघाला या ठिकाणी दडपणाकडे आणताना दिसून येतोय. निकाल या ठिकाणी काय लागेल माहिती नाही, तरी सुद्धा पुन्हा एकदा पुढचा चेंडू मनोज उंचाळून मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक सज्ज. या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण, फलंदाज झेलबाद होतोय. एक मिनिट मॅच झालं सांगता. सुरेख गोलंदाजी एडा भक्त बी आईचा या संघाकडून 2 धक्के देताना या ठिकाणी उत्कर्ष ए या संघाला आणि दोन्ही फलंदाज बाद करण्यात हा गोलंदाज यशस्वी होताना आणि धाव संख्या स्थिर ठेवतोय हा गोलंदाज मनोज. धाव संख्या 4. धाव फलक स्थिर. उत्कर्ष ए या संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 4. दुसरा गोलंदाज आहे हलकासा कट केलेला चेंडू मनोज 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी कॉल आणि मनोज 2 धाव पूर्ण करण्यात यशस्वी. उत्कर्ष ए या संघाची धावसंख्या पोहोचते ती 6. 2 गडी बाद 6. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. शेष चेंडू 5 चेंडूमध्ये या ठिकाणी 18 धावांची गरज. उत्कर्ष पुन्हा एकदा चौकार आणि षटकांची गरज. सुरेख गोलंदाजी. उत्कर्ष पुन्हा एकदा बांधून ठेवताना या ठिकाणी फलंदाजाला गोलंदाज यशस्वी होतोय. तो गोलंदाज कल्पेश. सुरेख गोलंदाजी. क्षेत्ररक्षण गोलंदाजीमध्ये यशस्वी होताना एडा बघतायचा पुन्हा एकदा फटकेबाजी मनोजकडून आणि क्षेत्ररक्षण सज्ज, झेलबाद होतोय मनोज. थँक्यू. पुढील फलंदाज उत्कर्ष ए संघाकडून आर्मी मॅन निलेश. फलंदाज येत आहे निलेश. या सामन्यामध्ये आपण पाहतोय की एडा बघता आईचा या संघाकडून चांगली अशी गोलंदाजी, तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा. कुठल्याही प्रकारे झेल सोडण्यामध्ये या ठिकाणी चुकी करत नाहीत ते क्षेत्ररक्षक आणि आपल्या गोलंदाजाला साथ देताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि झेल घेताना यशस्वी होत आहेत ते एडा बघता आईचा. या ठिकाणी पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावेत भर. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 7. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. या ठिकाणी चौकार आणि षटकारच या ठिकाणी उत्कर्ष ए या संघाला सामना जिंकावा असं वाटत असेल तर चौकार आणि षटकार हवा. आणि पुन्हा एकदा सुरेख असा झेल टिपतोय आपल्याच गोलंदाजीवर यशस्वी होतोय गोलंदाज. झेल टिपून पुन्हा एकदा धक्का. संघाची धावसंख्या स्थिर 7. सामन्यातील औपचारिकता या ठिकाणी सामना झुकतोय तो एडा बघता आईचा बी आणि चांगलं असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण गोलंदाजी आणि विजयी संघ होतोय तो एडा बघता आईचा बी.